गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली। आज मी आता आलू पराठा करते आहे। हे आलूचं बॅटर करून ठेवलं कोणी, हा एक तयार झाला। परीला कणिक दिली आहे, परी आता पोळी करते। असं करू नये, असं करू नये, पायात ठेवू नये। सुनीतीची आंघोळ झाली आहे, परी खेळती। आज आहे 16 मे, संध्याकाळचे वाजले 5। हे पाऊस हा वातावरण आहे। आभाळ केवढं आलंय। मला आवाजावरून कळतच असेल ते समोरच्या पत्रावर पाणी पडतंय, त्याचा आवाज खूप जोरात येतो, वाढलाय। मी ना गिरणी लावली आहे, गिरणीमध्ये गहू टाकले। गव्हाचं पीठ संपलं होतं, गिरणी पण आहे आमच्याकडे। एकीकडे पाऊस बघा कसा चाललाय। गॅलरीतच गिरणी ठेवली आहे। इथे परी श्रीनिधीची सगळी टेडी बिअर बाहेर काढले त्यांनी। पाऊस बघा, थोडे राहिले। गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ। गिरणी मला माझ्या आईने घेऊन दिली, अशी गिरणी बाल्कनीतच ठेवली आहे। तिथे वर पॉइंट करून घेतलाय त्याचा। कंपनीची आहे, छान निघाली। आता हिला जवळपास 6-7 वर्ष झाले, अजून तरी काही प्रॉब्लेम नाही। त्याचा पॉइंट घरात दिलेला आहे। इथे बटाटे झाली बंद। ताजं पीठ, कपडे वाळत टाकले। चार 4.5 किलो बसतं त्याच्यामध्ये। नंतर गिरणी साफ करते। पीठ पिठातला चमचा होता। हे पहा, 4.5 किलो पीठ आहे हे। परीचं मोबाईल बघणं चाललंय। अनया हो, गोगोल पोई। तिकडे दीदी आंब्याचा रस करते ना, रस बघून तिला लगेच गोगो पोई। श्रीनिधीनी ही ऍक्टिव्हिटीज केली, खूप सुंदर केले बघा। वारली पेंटिंग कुठे ठेवलं बाळा ते? हा, खूप सुंदर केलंय श्रीनिधीनी। तिने स्वतः ड्रॉइंग काढलंय। हे पहा, हे सगळं श्रीनिधीने काढलंय वारली पेंटिंग। त्याला कलर पण तिनेच केलेत। आता त्याचं बास्केट तयार होईल, ते बास्केट तयार झाल्यानंतर सुद्धा आम्ही दाखवू तुम्हाला। हे बघा, खूप मस्त केलंय। हा, श्रीनिधी फार हुशार आहे आमची, डान्स क्लासला पण जाते। आता एक दिवस डान्स तिचा दाखवेल। माझं परफॉर्मन्स हो, दाखव। परू हाय कर।
परू हाय कर. परी हाय कर म्हणू. हाय हाय हाताने कर ना. हाय हाय कशी गोड बोलतो बाळ. दीदीचा आंब्याचा रस करणं चाललाय. नमस्कार. आज आपला एक मेनू आहे खांडवी. तर खांडवीसाठी 1 वाटी दही घेतलं, 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलंय, मीठ, हळद. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. मग जेव्हा आता त्याला फोडणी देऊ करताना मग परत तुम्हाला दाखवते. पण खांडवी करते आज दीदी. दीदीने हा ड्रेस घातलाय आज. हाय. आता यापुढे ती बोलेल पुढचं काय काय करते ती. 1 वाटी हरभऱ्याचं पीठ, डाळीचं पीठ आपलं, 1 वाटी दही, त्याच्यानंतर किती वाट्या पाणी टाकलं? 3 वाट्या पाणी टाकलं. 3 वाट्या पाणी टाकलं. आता हे आपल्याला मिक्सर मधून बॅटर तयार करायचं. त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे कलर येण्यासाठी. अच्छा. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला गुठळा नाही पडला पाहिजे आणि आपली खांडवी ही स्मूथ झाली पाहिजे. बघा आता हे जे आपण जे सगळं मिश्रण आहे हे मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे कढईमध्ये घ्यायचंय आणि त्याच्यासाठी हे असं उचटणं घ्यायचंय म्हणजे आपल्याला खांडवी व्यवस्थित हलवता येईल. हॅलो नमस्कार. तर आता आपण ते सगळं खांडवीचं मिश्रण मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ते कढईमध्ये टाकलेले आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि आता त्याला हलवत राहायचंय. पण एक काळजी घ्यायची की हलवत राहताना त्याच्यामध्ये गुठळा नाही पडू दिला पाहिजे आणि ते स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा आता आपण खाली गॅस लावलेला आहे आणि आता आपण हे मिश्रण टाकलेलं आहे याच्यामध्ये कढईमध्ये. तर आता आपण हे छान मस्तपैकी असं मिक्स करून घेणार आहोत. जोपर्यंत हे मिक्सर आपल्याला खांडवीची घडी पडेल असं नाही होत तोपर्यंत आता आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे. आणि आता आपण हे बिलकुल स्टॉप नाही करू शकत. हे वेळोवेळी आपल्याला असं हलवत राहिलं पाहिजे. जर आपण हे थांबवलं हवं ना तर याच्यामध्ये गुठळा पडतात. बघा आता हे आता आपण हलवत हे आता त्याचं असं घट्ट झालेलं आहे. ते तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बिलकुल अशा गुठळा पडलेल्या नाही आणि असं रनी कन्सिस्टन्सी मध्ये आहे. इतकं आपल्याला असं हलकं पाहिजे हे. आणि आता आपण जेव्हा त्याच्या सुरळीच्या वड्या पाडायच्या आहेत त्याच्या आधी आपल्याला असं एका प्लेटवरती असं तेल लावायचं आणि थोडंसं असं लावून बघायचं. जर त्याची घडी पडली तर समजायचं की हे झालेलं आहे. तर आता आपली खांडवी तयार झालेली आहे. तर हा आता खाली हा जो ओटा आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याला आपण खाली तेल लावलेलं आहे आणि तेल लावल्यानंतर आपण ही अशी खाली पसरवून घेतलेली आहे. आपण ही याच्यासाठी पसरवली कारण आपल्याला सुरळीचा जो रोल करायचा आहे तो करायला आपल्याला सोपा जातो. आता ते करताना मी तुम्हाला दाखवते. पसरवून घेतलं होतं. तर हे बघा आता ह्या सुरळीच्या वड्या किती छान पडतात आपल्याकडनं. हे करायचं आणि असं इथे छान ठेवून द्यायचं. परत एकदा बघू शकता. आता हे अशा आपल्या सुरळीच्या वड्या करून रेडी आहेत. तर आता आपल्याला वरतून फोडणी टाकायची आहे. तर फोडणी टाकण्यासाठी आता आपल्याला पाहिजे आहे तेल, त्याच्यानंतर मोहरी, थोडेसे जिरे, त्याच्यानंतर थोडासा हिंग, त्याच्यानंतर मिरची, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर आणि गार्निशिंगसाठी आपल्याला पाहिजे खोबरं. तर हे पहा आता आपण छान फोडणी करून ह्याच्यावरती टाकून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यावरती छान अशी कोथिंबीर टाकून घेऊयात. मस्त अशी कोथिंबीर टाकली आणि छानसं खोबरं टाकायचं त्याच्यावरती. तर आता आपण अशी मस्त ही अशी खांडवीची रेसिपी आपली तयार आहे.
तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही आम्हाला नक्की सांगा. तुम्ही पण करून बघा, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. हाय 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 परी. जगात सगळ्यात पहिल्यांदा दही लावलं ना ते विरजण आलं कुठून? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का? हे घ्या उत्तर. कोणताही अन्नपदार्थ न वापरता हस्त नक्षत्राचं जो पाऊस पडतो ना त्यापासून मस्त असं कवड्याचं दही लागतं. तुम्ही पण हा प्रयोग करून पाहू शकता. त्यासाठी काय करायचं तर एक वाटीभर किंवा भांडभर दूध घ्यायचं आणि त्या दुधामध्ये हस्त नक्षत्राचं पाणी 1 चमचाभर मिसळायचं. 10 ते 12 तास हे बाजूला ठेवून द्यायचं. मस्त असं घट्ट दही लागतं. आता यावर्षी म्हणजे 2024 सालातल्या हस्त नक्षत्राच्या तारखा सांगते. 13 जुलै, 9 ऑगस्ट, 6 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर या तारखांना हस्त नक्षत्र आहे. त्या दिवशी जो पाऊस पडेल त्याचं पाणी साठवून ठेवा आणि वर्षभराचं विरजण तयार करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि हो व्हिडिओ शेअर करा. हस्त नक्षत्र येईतोपर्यंत या तारखा सगळ्यांना कळू देत आणि प्रयोग केल्यानंतर दही कसं झालं याची एक कमेंट मात्र नक्की करा. परीला एवढी खेळणी आणली तरी परी खेळत नाही. पण त्यांना आपलं मोठ्यांचंच पाहिजे शटल कॉक. हे आणलं बॅट बॉल. तो मोठा बॉल ठेव ग इकडे. तो मोठा बॉल आहे ठेव ग बर. त्याच्यानंतर हे बॅडमिंटन. हे एवढं आणलं तरी मुलांना कसं असतं जे मामा खेळतो तेच ते बुटकुलं मध्ये 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 मध्ये